आज आपण करणार आहे चवळीची भाजीची रेसिपी। कुकरमध्ये शिजवून घेतली आपण, तिला एक शिट्टी मारून सनी आणि त्याच्यात टाकणार आहे आपण। आता बघा तुम्ही फोडणीमध्ये मी काय काय टाकते ते। पण भावा बहिणींनो, लाईक सबस्क्राइबर काढू नका रे, तुम्हाला हात जोडून विनंती, लाईक सबस्क्राइबर काढू नका तुम्ही प्लीज। त्याच्यात आपण टाकली मोहरी टाकली, जिरे टाकलं, एक टोमॅटो आणि एक कांदा टाकला आणि लसूण, अशी त्याची फोडणी देऊ आपण आता। त्याला 15 मिनटं मस्त छान अशी उकळी द्यायची। 15 मिनटं उकळी आली का 15 मिनटानंतर बंद करून द्यायचं, कारण की ते शिजलेली चवळी ना, कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन घ्यायची तिच्यावाली। मग जास्त आपल्याला वेळ लागत नाही, जास्त कुकर पण आपलं गॅस पण आपला जास्त वाया जात नाही। बघा कशी छान मस्तपैकी आज झाली आपलीवाली चवळीची भाजी। भावा बहिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता पुढची रेसिपी आहे आपली भरलेलं कारलं। आता आपण करणार आहे कारल्याची भाजी रेसिपी, सुक्की कारले करणार। त्याच्यासाठी आपण घेतला 1 वाटी शेंगदाणा कूट, थोडीशी हळद, लाल मिरची, लसूण जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर आणि मिठात आपण ते अर्धा तास पहिले मिठामध्ये आपण हे कारले भिजू घातले होते मिठामध्ये। आता बघूया पुढची रेसिपी कारल्याची। पाणी थोडंसं कशासाठी टाकतो आपण, शिजण्यासाठी। ते ना शिजायला पाहिजे बघा असं, म्हणून आपण पाणी टाकतो। त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं शिजायलासाठी, ते खालचं ना पाट शिजत नाही ती, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि 15 मिनिटं शिजू द्यायचं।
बघा किती सुपर झाले, सुपरशे बी उपर झाले आपले कारले.